नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय नक्कीच थंबनेल तर तुम्ही पाहिला असेल, अर्थातच मराठी सिनेसृष्टी विषय आज आपण चर्चा करणार आहोत। कारण मागचे 15 ते 20 चित्रपट तुम्ही जर पाहिले म्हणजे गुगलवर सर्च करा, मागील 15 ते 20 चित्रपट अत्यंत कडक, कोणत्याही प्रकारचे असू द्या, हॉरर कॉमेडी असू द्या, कॉमेडी असू द्या, सिरियस असू द्या, कोणताही प्रकार असू द्या, अत्यंत कडक असे चित्रपट बनताना आपल्याला दिसतात। त्यामुळेच आगामी जे चित्रपट येणार आहेत ते सुद्धा अत्यंत चांगलेच असणार आहे। आजचा विषय नक्कीच आपला हा आहे की झपाटलेला 3 हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे। आता झपाटलेला हा चित्रपट फार कमी असेल की ज्यांनी बघितलाच नसेल, आणि बघितला नसेल तर हा तुमचा प्रश्न, अत्यंत वाईट गोष्ट म्हणावी, कारण अत्यंत कडक असा हा चित्रपट होता। म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत जर टॉप 5 चित्रपट काढायचे झाले तर पहिल्या किंवा दुसरा चित्रपट हाच आपला आवडता असणार। नक्कीच अत्यंत चांगला चित्रपट होता। त्याची तिसरा हा भाग येणार आहे, काय काय गोष्टी असणार आहे नक्कीच आपण चर्चा करणार आहोत। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर 1993 साली झपाटलेला भाग पहिला हा आपल्या भेटीस आला होता आणि पूर्ण मार्केट या चित्रपटानं खाल्लं होतं। हॉरर कॉमेडी कशाला म्हणतात हे या चित्रपटातून खरं पाहिलं तर कळतं। आणि ॲक्टिंग तर विचारूच नका, लक्ष्मीकांत बेर्डे यांना कोण विसरणार। अत्यंत चांगले मोठे कलाकार, अत्यंत चांगला अभिनय, फक्त या चित्रपटातच नाही तर त्यांचे जेवढे चित्रपट होते अत्यंत चांगली भूमिका, म्हणजे कॉमेडी असू द्या, सिरियस असू द्या, प्रत्येक गोष्टीत हे आपल्याला वरचढ दिसले। नक्कीच ते आपल्याला या चित्रपटात होते। त्यानंतर आपण जर बघितलं तर महेश कोठारे असे विविध कलाकार खरं पाहिलं तर झपाटलेला या चित्रपटात आपल्याला दिसले। अत्यंत चांगला असा हा संपूर्ण चित्रपट होता। तात्या विंचू, अजूनही तात्या विंचूचं नाव काढलं तर नक्कीच पूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतो, असा हा खरं पाहिलं तर चित्रपट होता। तर भरपूर वर्षानंतर झपाटलेला 2 हा चित्रपट आपल्या भेटीचा आला। परंतु या चित्रपटात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, खरं पाहिलं तर अत्यंत चांगला व्यक्ती हा आपल्याला याच्यामध्ये दिसला नाही। अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालेलं होतं, त्यामुळे या चित्रपटात ते नव्हते। या चित्रपटात जर आपण बघितलं तर महेश कोठारे आपल्याला दिसले, त्यानंतर आदिनाथ कोठारे आपल्याला दिसले, त्यानंतर मकरंद अनासपुरे हे सुद्धा या चित्रपटात होते। ते सुद्धा अत्यंत चांगली अभिनय ते करतात नक्कीच। त्यानंतर सोनाली कुलकर्णी, सई तामणकर हे आपल्याला स्टार या चित्रपटात दिसले होते। अत्यंत चांगला तोही चित्रपट होता, परंतु जो भाग 1 होता त्याला कम्पेअर केलं तर हा चित्रपट कुठेच नव्हता, हे आपण नक्कीच मान्य करायला पाहिजे। आणि आता जर आपण बघितलं तर परत एकदा एक आनंदाची बातमी आपल्या भेटीस येते। अर्थातच झपाटलेला 3 लवकरच आपल्या भेटीस येणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। एआयच्या मार्फत एआयचा वापर या चित्रपटात होणार आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्याला या चित्रपटात काही झलकी त्यांच्या नक्कीच आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। एआयच्या मार्फत ह्या संपूर्ण गोष्टी होणार आहेत अशी सध्या सूत्रांच्या नुसार आपण म्हणू शकतो माहिती मिळतीये। आणि त्यांना परत थिएटरमध्ये बघायला, परत सिनेमागृहामध्ये बघायला अत्यंत आनंद होईल, कारण त्यांचे प्रत्येक चित्रपट म्हणजे झपाटलेला, पछाडलेला, आयत्या घरात घरोबा, वेगवेगळे चित्रपट आहे। म्हणजे आता नावं किती घेणार आपण, एवढे चित्रपट, आणि प्रत्येक चित्रपट सुपर डुपर हिट ठरलेला आहे। ते आपल्याला परत एकदा दिसू शकतात अशी सध्या तरी माहिती मिळतीये। आता या चित्रपटात म्हणजे झपाटलेल्या चित्रपटापासून जर आपण बघितलं तर तात्या विंचू हे जे कॅरेक्टर आहे हे भरपूर प्रसिद्ध झालेलं होतं, भरपूर ट्रेंडिंगमध्ये होतं। आणि आता ही माहिती मिळते की त्या तात्या विंचूचं टॉय सुद्धा बाजारात येणार आहे। म्हणजे आपण जसं बोलतो त्याच प्रमाणात तो परत बोलणार, तर त्या प्रकारचं खेळणं हे बाजारात आता येणार आहे आणि त्याची मार्केटिंगच एक प्रकारे सुरू होणार आहे। लवकरात लवकर झपाटलेला 3 आपल्या भेटीस येऊ शकतो। एक जर बघितलं तर अजून स्टारकास्ट समोर आलेली नाहीये की कोण कोण असणार, कोण अभिनेत्री असणार, कोण अभिनेता असणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। फक्त आपण जर बघितलं महेश कोठारे यांचं स्टेटमेंट की लवकरात लवकर झपाटलेला 3 हा आपल्या भेटीस येणार आहे। संपूर्ण गोष्टी तयारी सुरू झालेली आहे त्या गोष्टीची, नक्कीच लवकर, म्हणजे अर्थातच या वर्षी तरी आपल्याला ते शक्य दिसत नाहीये आता जर आपण बघितलं। परंतु पुढच्या वर्षी हा चित्रपट आपल्याला लवकरच, म्हणजे जवळपास मेच्या आधी, 2027 मेच्या आधी हा चित्रपट आपल्या भेटीस येऊ शकतो अशी सध्या तरी माहिती मिळते। तर झपाटलेला 3 हा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे। आता या सिरीज संदर्भात तुम्हाला काय वाटतं? पहिल्या चित्रपटामधील चांगला अनुभव कोणता होता तुमचा, नक्की कमेंट करून सांगा।
बाकी याविषयी काही माहिती असेल तीही कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.